पुढची बातमी पाहूयात। मुंबई ते विजयदुर्ग सिंधुदुर्ग M2M रोरो सेवेची यशस्वी चाचणी झाली आहे। कोकणवासियांना त्याचा मोठा फायदा होणार आहे। कोकणवासियांकडून उत्स्फूर्त स्वागत याचं करण्यात आलं। मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना आता यश आलेलं आहे। आपण पाहतोय MGM रोरो सेवेची चाचणी यशस्वी झाली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। कोकणात तब्बल 35 ते 40 वर्षानंतर जी बोट आहे ती आलेली आहे। प्रवाशांना घेऊन येणार होती, मात्र सध्या जे त्याची चाचणी आहे ती पाहायला मिळते। M2M जी बोट आहे ती इथे आता दाखल झालेले विजयदुर्ग बंदर मध्ये आहे आणि विजयदुर्ग बंदरात बघितलं तर ही जी बोट आहे ती इथे दाखल होताना दिसते। ही सध्या चाचणी सुरू आहे। याच्यानंतर ही प्रवाशांसाठी उपलब्ध होणार आहे। याच्यामध्ये दोन हे आहेत, एक सामान्य ग्राहकांसाठी आणि एक VIP अशी दोन्ही व्यवस्था आहेत, जे त्यामुळे मोठ्या प्रमाणात यातून हे प्रवासी आहेत ते मुंबईतून विजयदुर्ग बंदरात दाखल होतील। सांगितलेल्या मिळालेल्या माहितीनुसार ही 5 तासामध्ये येणार होती, मात्र ही जी बोट आहे ही तब्बल जवळजवळ 7 ते 8 तासानंतर ही विजयदुर्ग बंदर येथे दाखल झाले। आपले सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नाने ही जी बोट आहे M2M ही सध्या विजयदुर्ग बंदर मध्ये दाखल झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणातले जे रहिवासी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात या बोटीचं स्वागत केलेलं दिसतंय। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग। दरम्यान या संदर्भामध्ये मंत्री नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। रोरो सर्व्हिसची जी वाट आपण सगळेच पाहत होतो, त्याची एक अतिशय आज यशस्वी चाचणी आज झालेली आहे। मुंबईकडून निघालेली आमची रोरो ही पहिलं जयगडला थांबली आणि आता विजयदुर्गला ती थांबलेली आहे आणि उद्या सकाळी परत एकदा मुंबईकडे ती जाणार आहे आणि मग त्यानंतर फायनल सगळ्या गोष्टी झाल्यानंतर येणाऱ्या 2 ते जास्तीत जास्त 3 दिवसामध्ये आपलं ती रोरो सर्व्हिस पॅसेंजरना घेऊन येण्यास